राम समर्थ श्रीराम. दशक 13, समास 5. कहाणी निरूपण. इथे समर्थ कहाणीच्या रूपामध्ये विश्व उत्पत्तीचा आणि विश्व संहाराचा विषय समजावून देत आहेत, जे की आपण आधीच्याही समासात पाहिलं. पण आता इथे त्यांनी एक रूपक घेतलंय आणि त्या रूपकानुसार ते कहाणी चालवतायत किंवा कथा सांगतायत. अगदी थोडक्यात बघू आपण की नवरा बायको असं एक जोडपं असतं. मग ते कोण बरं? तर ते असतात प्रकृती आणि पुरुष. त्यांना मुलं होतात 3. त्यांचा मुलगा असतो विष्णू, म्हणजे कोण? तर सत्वगुण. विष्णूचा मुलगा असतो ब्रह्मदेव, तो कोण? तर तो असतो रजोगुण. आणि ब्रह्मदेवाचा मुलगा असतो रुद्र, मग तो कोण? तर तो असतो तमोगुण. आता ह्यांचा वंश बराच वाढला, खूप प्रजा निर्माण झाली. प्रथम तर काळ आनंदात गेला, पण मग नंतर परस्परांमध्ये संघर्ष झाला आणि मग जे व्हायचं तेच झालं. सर्वांचा निपात झाला, सगळे मरून गेले. आता हे रूपक आहे, हे नाट्य आहे आणि हेच नाट्य पुन्हा पुन्हा घडत असतं. म्हणजे विश्व घडत असतं आणि त्याचा संहार होत असतो. हे वारंवार चक्र सुरूच आहे. तर हे रूपकानुसार ही कथा समजून घ्यायची, तत्वाचं कोड उलगडायचं. ते काय आहे? जे जे जन्माला येतं ते ते लय पावतं, हेच स्टार नोट सांगते. श्रीराम समर्थ श्रीराम.